कोल्हार बुद्रुकमध्ये माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी. अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची उपस्थिती. नमस्कार, आपण पाहत आहात N26 न्यूज राहुरी. कोल्हार बुद्रुक येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर यांनी माता रमाईंच्या त्यागाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीतील त्यांच्या मोलाच्या वाट्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भीमसैनिक बंधू भगिनींनो, आजच्या या पवित्र दिवशी मी माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांनाही त्यानिमित्त शुभेच्छा देतो. आणि खरं तर आज माता रमाईंचं स्मरण करत असताना आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, देशामध्ये असेल परदेशातल्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते, त्याच वेळेला भारतात असलेल्या त्यांच्या पत्नीला 2 वेळच्या खाण्याची भ्रांत होती. म्हणजे एवढं विदारक चित्र होतं. माता रमाईंना कुठल्याही अडचणी व्यक्त न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जडणघडणीमध्ये जी खंबीर साथ दिली, खरं तर ते एक त्यागाचं म्हणू आपण मूर्तिमंत उदाहरण आहे. हा भव्य सोहळा विविध संघटनांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, बहुजन हक्क अभियान, भीमशक्ती मित्रमंडळ, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, समता जनविकास समिती, संत कैकाडी महाराज मित्रमंडळ आणि वीर एकलव्य तरुण मंडळ यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब लोखंडे, लवलेश लोखंडे, तबाजी लोखंडे, बाळासाहेब लोखंडे आणि प्रवीण लोखंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी लोखंडे परिवारासह कोल्हार बुद्रुकचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा N26 न्यूज राहुरी.